प्रामाणिकपणाला विरोध आहे. म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उभाटा नेतृत्व काल दिसलं. धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता. तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान आहे, त्या देशावर प्रेम करतो, त्याला पाठिंबा आहे. देश विरोधी जे कृत्य करतात ते कोणी असू द्या, त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली. परंतु सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उभाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं ते सुचरत नाही, काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत. आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, खरं म्हणजे स्वतःचीच आबरू काढून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती, त्यांना चाप बसणार आहे. मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल. आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल. त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे. महिलांनी केलंय, मुलांनी केलंय. आणि शेवटी ते म्हणाले लागून चाललं नाही. एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लागून चालन केले. नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो. आणि म्हणून जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती आपण पाहताय, महाराष्ट्र पाहतोय. आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडजोड आम्ही करणार नाही. त्यांनी 2019ला खुर्चीसाठी मोहापायी जे केलं, जो अपराध केला, जी चूक केली, त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता. तुमचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. 100 मधून 20च आले, ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही 80 लढवले आणि 60 आलो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने
गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेच्या निवडणुकीत केलेला आहे. सावरकरांच्या पुस्तिकावरती बंदी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत. विधेयकाला विरोध केला नसल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील विधानसभेसारखी अवस्था होईल का? नाही बघा, त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका दुटप्पी भूमिका आहे. ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं. त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे. हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. सावरकरांच्या पुस्तकावर बंदी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत. वक्फ बोर्ड को लेकर उद्धव ठाकरे ने तंज कसा और ये कहा है कि महायुति और बीजेपी की जो चिंता है मुसलमानों के लिए उसको देखकर जो जिन्ना है उनको शर्म आ जाएगी. नहीं, ये तो अभी मैं बताऊंगा कि वक्फ बोर्ड के लिए वक्फ बोर्ड के विरोध में निर्णय लेकर उबाटा ने असली चेहरा दिखा दिया है. अभी उनकी दुटप्पी भूमिका जाहिर हुई है और उन्होंने हिंदुत्व पूरी तरह छोड़ दिया है. बाला साहब ठाकरे जी के विचार पूरी तरह छोड़ दिया है. इस पर उन्होंने कल शिक्कामोर्तब किया है. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. और जब उन्होंने 2019 में खुद के स्वार्थ के लिए बाला साहब ठाकरे जी के विचार और हिंदुत्व को त्याग देकर सरकार बनाया था कांग्रेस के साथ, ये उससे बड़ा अपराध ये कल उन्होंने किया है, उससे बड़ा गुनाह कल किया है. इसके वजह से उनके साथ जो रहते हैं आज भी उनकी गर्दन शर्मिंदगी से झुक गई है. और अभी मैं इतना ही कहूँगा